आमच्या घरातल्या प्रत्येक दुःखात तू आमच्या बरोबर होतास, तेव्हा आता ही आनंदाची बातमी सुद्धा तुला कळली पाहिजे. कोणती बातमी? आमच्या अभि आणि मीनाक्षीकडे गुड न्यूज आहे. बायको शेवटी रंग दाखवलास तुझा. नाही नाद करावा ना, पण कोणाचा? या राजशिर्केचा. इथं काय आपण तुझ्या आनंदासाठी आलेलो नाही बायको, इथं आपण आपल्या आनंदासाठी आलोय. आई होती हो, नंतर काय तू पोराला जन्म देणार आणि आपण त्याचं क्रियाक्रम करणार, हे बी या हाताने. मीनाक्षी ते सोड बरं. अभि आहो सोड म्हणतोय ना. तुला मी काय सांगितलं मीनाक्षी? सोड ते, तू बस इथे बस. हो मला माझी कामं तर करू द्या ना, असं काय करताय तुम्ही? अभि काय बघताय तुम्ही? बघत नाहीये, अनुभवतोय. स्वप्न आणि वास्तव यातला फरक अनुभवतोय. अभि तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मीनाक्षी, ही गुड न्यूज कळल्यापासून मी भानावरच नव्हतो. आता कुठे शुद्धीवर यायला लागलं. जे आजपर्यंत फक्त स्वप्न वाटत होतं, तेच आपल्या दोघांसाठी वास्तवात उतरत आहे. आजपर्यंत फक्त नवरा बायको असणारे आपण आता लवकरच आई बाबा होणार आहोत. मी खरंच खूप हॅपी आहे मीनाक्षी. खरं सांगू, आपल्या आयुष्यात एवढं काही घडत असताना मध्येच इतकी छान बातमी मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. कसं वाटणार आहे? लग्न झाल्यापासून एकामागे एक प्रॉब्लेमची मालिका सुरू झाली होती. सतत वाद विवाद, भांडणं, गैरसमज. त्यात आपला संसार, आपली स्वप्न, आपलं भविष्य यावर संवाद साधायला कधी वेळच मिळाला नाही आपल्याला. पण आता खऱ्या अर्थानं आपल्या संसाराला सुरुवात होणार आहे. तुला काय वाटतंय? हे बघ मीनाक्षी, आजपर्यंत एक नवरा म्हणून मी तुझ्यावर कधीच अधिकार गाजवला नाही. म्हणजे मला ते कधी जमलंच नाही. पण आता यापुढे मी तुझ्यावर अधिकार गाजवणार आहे. यापुढे तू सतत काम केलेलं मला चालणार नाही. कुठलंही काम असू दे, मी जर आजूबाजूला असेल तर ते काम आधी मला सांगायचं. आता तू फक्त आराम करायचा आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायची. आणि हो, मी आजच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. आपल्याला त्यांना भेटायला जावं लागणार आहे. काय म्हणतोय लक्षात येत आहे ना? माझ्या सगळं काही लक्षात येतंय, पण मला एक कळत नाहीये, तुमच्या का लक्षात येत नाहीये? तुम्ही हे जे काही करताय ना, त्याला अधिकार गाजवणं नाही, काळजी घेणं म्हणतात. अगं अगं अगं, काय करतेस तू? या हो, आवरून घेतेय सगळं.
नाही ते दिसतंय मला, पण तुला एवढं कळत नाही का ग? हं? गरोदरपणामध्ये पटकन खाली वाकायचं नाही, जड काही उचलायचं नाही, एवढं पण तुला माहित नाही का ग? हं? हे तुला सांगायला पाहिजे का आता मी तुझं ना सगळं खपवून घेईन, पण हा धांदरटपणा गरोदरपणामध्ये अजिबात खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. काय ग, आधी नवी नवरी म्हणून समजावून सांगायचं आणि आता गरोदरपणामध्ये कसं वागायचं हेही आम्ही शिकवायचं तुला. काय तू नर्स होतीस ना ग? मग त्याची आठवण आहे की नाही, का विसरलीस? तूच सांगायचीस ना इतर बायकांना या अवस्थेमध्ये कसं वागायला पाहिजे ते. मग हे म्हणजे असं झालं, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषण, दुसरं काही नाही. आत्याबाई, याला रागवणं नाही, काळजी घेणं म्हणतात. तुम्ही तसं दाखवत नसलात तरी मला सगळं कळून चुकलंय. आता अजून इथं काय उभी आहेस तू? अजून काही कामं करायची आहेत का? हो, आवरून घेते मी. हा हा, जा बघू तू बाहेर, आधी विश्रांती घे जा. हं? इथल्या कामांचं मी बघते काय आहे ते. अगं जा म्हणतीये ना. बायको, आपल्याला सोडून तू इकडं आलीस, त्या आबीच्या प्रेमात पडली, त्याच्याशी लग्न करायला लागली होती. तर का डोक्यात असला असतं ना तुझं लग्न त्यावेळेस होऊनच दिलं नसतं. नाही, सगळ्या गोष्टी मजे मजेत घेतल्या, पण आता नाही. तू प्रेग्नंट होऊन आपल्या डोक्यात आग घातली. आता समजा इशय संपवतो. दी एंड. बायको, काय मजा येते ना? अगं ही तर फक्त सुरुवात आहे, खरी माझ्या तर पुढं आहे. तुला तुझी एक चूक किती महागात पडली बघतेस ना? या पुढे बी असंच होणार. आपला प्रत्येक डाव तुला तुझ्या नव्या नात्यापासून दूर सारणार. बघता बघता तुझ्या नशिबाचं वर्तुळ आपल्याच हातानं पूर्ण होणार. मेलेलं जनावर आगीला घाबरत नाही विक्रम, आणि तू मला इतकं घाबरवलंयस की माझी भीतीच मरून गेली. आता यापुढे तुझ्या प्रत्येक डावाला माझा प्रतिडाव असणार, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला माझं सडेतोड उत्तर असणार. आपल्याशी बोलताना एवढी हिंमत? आजपासून हा खेळ माझा असेल.
आता आपण कोणालाच नाही सोडणार. तिची सुरुवात बायकोपासूनच करणार. काय विक्रमराज शिर्के, अरे दात कशाला काढतोय? डरपोक आहेस तू. ए डरपोक बिरपोक म्हणायचं काम नाही. इथं कोणाच्या बापाला घाबरत नाही आपण. फक्त डरपोक नाही, तू लूजर बी आहेस. लय मोठा लूजर. ए फालतूच्या गप्पा नको. जे बोलायला आलाय ते बोला. निघ चल. मला एक गोष्ट सांग, तू इकडं कशा बाई आलाय एवढ्या रात्रीचा? बंदूक दिसत नाही काय तुला? बायकोचा गेम वाजवायला आलोय. आरतीचा गेम तू वाजवला की तू हारला म्हणून डिक्लेअर झाला. येत आहे का ध्यानात? अरे गेम करू नको तर काय करू? आई होणार कळल्यापासून डोक्याचा बोगा झालाय नुसता. अरे हळू बोल, बायको उठली तर मारायची तुला. ए तू आधी आपली चूक बी दाखवतोय वर अजून दात बी काढून दाखवतो काय? हा आपण काय बोलतोय ते पटतंय का तुला? नाही, तू जे काय बोलतोय ते पटतंय आपल्याला. आपल्या बायकोचा गेमच वाजून टाकल्यावर विषय जमतोय. पण मग पुढं काय करायचं ते तरी सांग. अरे तू कर की विचार त्याचा. आपल्याला काय करायचं ते कळलं असतं ते एवढा मोठी स्टेप कशाला घेतली असते आपण? जरा तू बी विचार कर की यार. आणि आपल्याला काय करायचं ते सांग. नाही तर तिच्या ऐवजी तुझीच विकेट काढायला आपण कमी करणार नाही. अरे थोबाड उचट की. अरे देवा, याचं हे प्रकरण आता वाढतच चाललंय. तेजस, पिस्तूल. अहो आत्याई, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. ते असं झालं की गुड नाईट.
काय ग आत्ते, एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? सोहा, अगं या घरात काय चाललंय ना तेच मला कळत नाही आजकाल. आता काय झालं? तेजस दिवसेंदिवस इतका विचित्र का वागतोय ना तेच मला कळत नाहीये. काल रात्री मी पाणी प्यायला जेव्हा खाली गेले ना तेव्हा हॉलमध्ये तो एकटाच काहीतरी बडबडत होता. काय सांगतेस का आत्ते? अगं हो ना, त्याच्या सततच्या या अशा वागण्याला काय करावं ना तेच मला कळत नाहीये. आणि काल त्याच्याकडे ना पिस्तूल सुद्धा होतं. काय? त्याच्या हातात पिस्तूल होतं? ते पिस्तूल घेऊन तो काय बडबडत होता ना त्याचं त्यालाच माहिती. ते सगळं बघून माझी तर इतकी अवस्था वाईट झाली होती ना की बस. मला ना तेजसच्या अशा वागण्याचं टेन्शन यायला लागलंय आता. मला तर आता भीतीच वाटायला लागली त्याची. हे तेजस असा का वागत असेल ग? काय माहिती, परमेश्वरच जाणे असं का वागतोय ते. तू आवर आणि खाली ये. हं? नाश्त्याला खाली ये, आवर. काय चाललंय हे सगळं? तेजस असा का वागतोय आजकाल? बोलू का मी त्याच्याशी? मला बोलायलाच हवं. विक्रम, काय झालं? रूम मध्ये फ्रस्ट्रेशन काढताना कोणीही येतं म्हणून टेरेसवर आलायस का? वा बायको वा, मानलं तुला. गेम खेळण्याच्या बाबतीत तू आपली बायको शोभतीयस. असंच काहीतरी आपण तुला म्हणाला असं वाटतंय ना? नाही, तू आधी बी गेमाड होती, आहेस, त्याच्याबद्दल वाद. पण कसं आहे ना बायको, गेम खेळायचं जर का झाला तर तू आपल्या समोर जिंकायचं तर सोड, टिकू बी शकत नाही. आपण तुला कधी कुठं कसा गायब करन ना कळणार नाही कोणाला. हारण्याची भीती त्यांना असते ज्यांना जिंकण्यासाठी डाव खेळावे लागतात. मी तुझ्याशी कुठलाही डाव खेळत नाही. अगं बायको, पण आपण खेळतोय ना तुझ्या सुखाच्या विरोधात आपलं सुख. आणि कसं आहे, आता धमकी मारामारी तसलं काय नाही. आता डायरेक्ट खटक्यावर बोट, जागेवर पलटी. या घरात आहे ना आता सगळीकडे मुळदे दिसणार आहेत. कोणाला मारणार आहेस तू? चांगला प्रश्न आहे. आपलं पहिलं टार्गेट आहे सावत्या.